नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आज दिनांक आहे 23 सप्टेंबर। तर जाणून घेऊया आजचा हवामान अंदाज। तर त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे आज सकाळपासून जे आहे राज्यामध्ये हवामान जे आहे फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळत असेल काही भागामध्ये। तर काही भागामध्ये आज सकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम जे आपल्याला पाऊस आपल्या ठिकाणी पाहायला मिळत असणार। परंतु आज दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये आपल्याला दुपारपासून ते जवळजवळ पावसाचा जोर वाढणार आहे। आज दुपारनंतर ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये आपला जोरदार ते अतिमुसळधार काही भागामध्ये आपल्याला जे आहे ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला सुद्धा आज दुपारनंतर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर जाणून घेऊया कोणते आहे ते जिल्हे। तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे आज दुपारनंतर जे म्हणजे आज दुपारी 1 वाजल्यापासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल। तर आज दुपारी 1च्या दरम्यान जे आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। आज दुपारी 1च्या दरम्यान सगळ्यात आधी विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल, उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि कोकण भागामध्ये आपल्याला जे सगळ्यात आधी आपल्याला पावसाला सुरुवात होईल दुपारी 1च्या दरम्यान। आज दुपारी 1च्या दरम्यान आणि आज दुपारी 1च्या दरम्यान जे आपल्याला विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा तसेच जे आहे वाशिम या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे। तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, जसेच जे आहे नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, तसेच आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पालघर, मुंबई, पुणे या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे आज दुपारनंतर ते सायंकाळ दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल। जुन्नर, खेड, खोपोली, पुणे, दौंड, बारामती तसेच जे आहे परभणी, हिंगोली, नांदेड, अहमदनगर, बीड, माजलगाव, केज, परळी, लातूर, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर, वैजापूर तसेच जे आहे सातारा, चिपळूण, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर, राजापूर, रत्नागिरी, निपाणी, बारामती, दौंड, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर तसेच पैठण, गेवराई, पाथर्डी, कडा, राणेगाव, जामखेड, बगूर, घोडेगाव, राहुरी, सोनाई, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, कोपरगाव, तलवड, कन्नड, चाळीसगाव, सिल्लोड तसेच जे आहे मोहरा, बुलढाणा, चिखली, मोठा, पाचोडा, जळगाव आणि या सगळ्या भागामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या म्हणजे आज जे आहे आपल्याला आज दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। तर काही भागामध्ये आपल्याला जे आहे अतिवृष्टीसारखा पावसाची सुद्धा शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आज दुपारपासून जो पाऊस सुरू होईल तर जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे राज्यामधील पाणी होईल असा पाऊस आपल्याला जे आहे आजच्याला पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे तसेच राज्यामध्ये जे आपल्याला आज जवळजवळ दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला जे आहे ढगफुटीसारखा पाऊस पाहायला मिळू शकतो आणि सायंकाळच्या दरम्यान सुद्धा। आणि हा जो पाऊस पडणार आहे कालच्यापेक्षा जे आहे राज्यामध्ये आज जे आहे पावसाचा जोर जास्त राहील। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे, कोणताही भाग कोरडा राहणार नाही, सगळीकडेच पाऊस पडणार आहे। काही भागामध्ये मुसळधार पडेल तर काही भागामध्ये आपल्याला जे आहे अतिवृष्टीसारखा पाऊस पडेल तर काही भागामध्ये पाणी होईल असा पाऊस आपल्याला जे आहे आज दुपारपासून ते जवळजवळ रात्री 7 वाजेपर्यंत आपल्याला जे आहे राज्यामध्ये पाऊस राहणार आहे। आणि आज रात्रीपर्यंत जे आहे सगळीकडेच पाऊस पडणार आहे, जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल काही भागामध्ये। तर शेतकरी मित्रांनो, जे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आपला राज्यातील शेतकरी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगत होतो की राज्यामध्ये आपल्याला 21 तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि राज्यामध्ये 21 तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली। तर काही भागामध्ये आज 22 तारखेला पाऊस पडला, तर कालच्याला 22 तारखेला पाऊस पडला। तर काही भागामध्ये आपल्याला जे आहे आज दुपारनंतर म्हणजे खूपच पाऊस पडणार आहे। आज दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये आज जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल आणि हा पाऊस जे आपल्या सगळीकडेच पडणार आहे। मराठवाड्यामध्ये पडेल, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पडेल, विदर्भातील जिल्ह्यामध्ये पडेल, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पडणार आहे आणि कोकण भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे। आणि आज शेतकरी मित्रांनो, हा जो पाऊस आहे हा जो परतीचा पाऊस आहे आणि हा परतीचा पाऊस जे आहे राज्यामध्ये
चांगलाच पाऊस पडणार आहे। जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल आज दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान। आणि शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जे आपल्याला अजून हा पाऊस राज्यामध्ये जवळजवळ 2 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे। 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये असाच पाऊस पडणार आहे। जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल। रोज दुपारनंतर पाऊस येईल। सकाळपासून राज्यामधील हवामान कोरडे राहील। सकाळपासून ते दुपारपर्यंत। दुपारपासून ते जवळजवळ जे आहे राज्यामध्ये दुपारपासून ते राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल। दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पाऊस पडेल। रोज असाच पाऊस पडणार आहे। दुपारपासून सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि फक्त जे आहे राज्यामध्ये सकाळच्या दरम्यान सूर्यदर्शन होईल। सकाळपासून ते दुपारी 12-1 वाजेपर्यंत सूर्यदर्शन होईल। ढगाळ वातावरण तयार होईल 12च्या नंतर। आणि राज्यामध्ये दुपारी 1 आणि 2च्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल। आणि जवळजवळ राज्यामध्ये 6 आणि 7 वाजेपर्यंत रात्री पाऊस पडणार आहे। रोज असाच पाऊस पडणार आहे 2 ऑक्टोबरपर्यंत। काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पडेल, तर काही भागामध्ये पाणी होईल, काही भागामध्ये अतिवृष्टी होईल। असा पाऊस आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो, जसा की 1 आणि 2 सप्टेंबरला जसा राज्यामध्ये पाऊस पडला होता, तसाच पाऊस आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो आता जे आहे हे पुढील काही दिवसामध्ये आपल्याला जे आहे पाहायला मिळेल। आणि आजसुद्धा जे आपल्याला आज शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर ते सायंकाळ दरम्यान आजसुद्धा बऱ्याचशा भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार आहे। काही भागामध्ये अतिवृष्टी होऊ शकते आणि काही भागामध्ये आपल्याला जे आहे आता कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी होईल याची आपण सांगू शकत नाही, कारण की राज्यामध्ये जे आपला हा जो पाऊस पडणार आहे हा सगळीकडेच जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल। आज सगळीकडेच पाऊस पडेल एवढं आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगू शकतो। तर राज्यामध्ये आपल्याला जे आहे सगळीकडेच जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आमचे असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका। धन्यवाद। तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता जे आहे राज्यामध्ये हवामान आपल्याला कोरडे पाहायला मिळत असेल, परंतु राज्यामध्ये आज दुपारपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। आज दुपारी 1 वाजल्यापासून ते जवळजवळ आज रात्रीपर्यंत आपलं जे आहे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल। आणि आज रात्री फक्त 8 वाजेपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहील। आणि त्यानंतर राज्यातील हवामान जे आहे आपल्याला आज मध्यरात्रीनंतर कोरडे राहील। आज रात्रीच्याला सुद्धा हवामान कोरडे राहील। हा जो पाऊस पडणार आहे तो फक्त आज दुपारपासून ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यानच जास्त पाऊस पडणार आहे। आणि रात्रीच्या दरम्यान जे आहे राज्यातील हवामान आपल्याला पावसाचा जोर कमी होईल। दुपारच्या दरम्यान दुपारपासून पावसाला जोर वाढेल आणि सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाचा जोर आणखीन वाढेल। आणि त्यानंतर रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील जे आहे आपल्याला राज्यातील हवामान आपल्याला आज रात्री दरम्यान कोल्ड राहील। आज जो पाऊस पडणार आहे तो फक्त सायंकाळ दरम्यान पाऊस राहील। आज दुपारपासून ते सायंकाळ दरम्यान पाऊस पडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।